मी प्राध्यापक फादर ज्ञानेश्वर बाळासाहेब, इतिहास विभाग, मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई. आज आपण MA फर्स्ट पार्ट सेमिस्टर सेकंड या विषयात मध्ययुगीन भारतातील संस्था आणि संकल्पनांचा इतिहास या विषयातील मोगलकालीन प्रशासन व्यवस्था म्हणजेच मोगलकालीन ऍडमिनिस्ट्रेशन यावरती चर्चा करणार आहोत. प्रस्तावना. मोगल साम्राज्याची स्थापना ही बाबराने 1526 रोजी केली. त्या अगोदरचा इतिहास जर पाहिला तर प्राचीन कालखंडापासून तर 1526 पर्यंत या भारतावरती वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी राज्य केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मुस्लिम राज्यकर्त्याचा जर विचार केला तर साधारणतः 1206 नंतर या ठिकाणी मुस्लिम सत्ता स्थापन झालेली आहे. पण त्या अगोदर मुस्लिम आक्रमण या ठिकाणी मोहम्मद घोरीचं असेल, या ठिकाणी गझनीचं असेल, अशी अनेक आक्रमणं या ठिकाणी झालेली होती. परंतु 1206 खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तख्तावर जी सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे ती मुस्लिम सत्ता स्थापन झालेली आहे. म्हणजे 1206 ते 1526 पर्यंतचा जो कालखंड आहे हा या ठिकाणी आपण प्रामुख्याने सल्तनत कालखंड म्हणून या ठिकाणी काय करत असतो, त्याला ओळखतो. 1526 नंतर जे काही पानिपतची लढाई झालेली आहे, या पानिपतच्या लढाईनंतर सल्तनत सत्ताचा या ठिकाणी शेवट झाला आणि इथून पुढे मध्ययुगीन भारतात या ठिकाणी मोगलांची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. मोगल सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर या ठिकाणी प्रामुख्याने बाबरानंतर हुमायून गादीवर आलेला आहे. म्हणजे बाबर ते औरंगजेब हा जो कालखंड आहे हा मोगल कालखंडातला या ठिकाणी एक उच्च पातळीवरील कालखंड म्हणून ओळखला जातो. कारण संपूर्ण भारतभर सत्ता या कालखंडामध्ये ही पसरलेली होती. या ठिकाणी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल सत्तेला उतरती कळा लागली तो भाग वेगळा आहे. परंतु औरंगजेबापर्यंत या ठिकाणी जर पाहिलं तर मोगल सत्ता किंवा मोगलांचं वर्चस्व मध्ययुगीन भारतावर या ठिकाणी पाहायला मिळतं. मधल्या काही कालखंडाचा जर विचार केला म्हणजे साधारणतः 1540 ते 1555 हा जो कालखंड आहे मध्ये हुमायूनचा कालखंड ज्याला आपण म्हणतो, या हुमायूनच्या कालखंडामध्ये थोडासा बदल 1540 ते 1555 मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी सूर घराण्याने राज्य केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेरशाह सुरीने हुमायूनचा या ठिकाणी पराभव केलेला आहे आणि या ठिकाणी सूर घराण्याची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे. परंतु 1555 नंतर हुमायूनने या ठिकाणी सत्ता पुन्हा आपल्या हातात घेतली आणि या ठिकाणी एक भक्कम प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. कारण कोणताही राज्य व्यवस्था जर टिकवायची असेल, ऍज अ तुम्ही प्राचीन कालखंडाचा विचार करा किंवा मध्ययुगीन कालखंडाचा विचार करा आणि आधुनिक कालखंडामध्ये जरी राज्य व्यवस्था अस्तित्वात नसली, या ठिकाणी लोकशाही व्यवस्था जरी अस्तित्वात असली तरी पण प्रशासन व्यवस्था ही भक्कमच असावी लागते. त्यासाठी जर प्रशासन व्यवस्था भक्कम नसेल तर ते राज्य ज्या ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. त्यासाठी प्रशासन व्यवस्था ही भक्कम असावी लागते आणि म्हणूनच कारण हुमायूनला याचा प्रत्यय आलेला होता म्हणून हुमायूनने 1555 नंतर ज्या वेळेस सूर घराण्याकडून सत्ता आपल्या हातात घेतली
त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी भक्कम अशी प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली. त्यानंतर सम्राट अकबराने शेरशाह सुरीची जी काही प्रशासन व्यवस्था आहे त्या शेरशाह सुरीच्या प्रशासन व्यवस्थेचं अनुकरण केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण शेरशाह सुरीनी जे काही या ठिकाणी प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली होती ती अतिशय भक्कम अशी प्रशासन व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली होती. मग मोगलकालीन प्रशासन व्यवस्था पाहत असताना प्रशासन व्यवस्थेचे प्रामुख्याने एक 5 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिला प्रकार म्हणजे केंद्रीय प्रशासन, दुसरं म्हणजे प्रांतिक प्रशासन, त्यानंतर म्हणजे सरकार प्रशासन, त्यानंतर परगणा प्रशासन आणि ग्राम प्रशासन. तुम्ही आजच्या कालखंडाशी जर कंपेअर करायला गेलात म्हणजे आज या ठिकाणी लोकशाही व्यवस्था जरी अस्तित्वात असली तरी आपल्याकडे प्रामुख्यानं या ठिकाणी गाव पातळीवरती या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणजे त्याला ग्राम प्रशासन म्हणून, त्यानंतर या ठिकाणी तालुका स्तरावरती तहसील आहे, जिल्हा स्तरावरती या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आहे म्हणजे त्याला जिल्हा प्रशासन म्हणतात, त्यानंतर प्रांतिक प्रशासन म्हणजेच या ठिकाणी राज्य आणि केंद्रीय प्रशासन म्हणजेच या ठिकाणी प्रामुख्याने केंद्रीय सत्ता. आजही अशाच पद्धतीची प्रशासन व्यवस्था आजही आपल्याकडे पाहायला मिळते. तशी मोगल कालखंडाचा विचार जर केला तर मोगल कालखंडामध्ये देखील केंद्रीय प्रशासन, त्यानंतर प्रांतिक प्रशासन, त्यानंतर सरकार प्रशासन, त्याचबरोबर या ठिकाणी परगणा प्रशासन आणि ग्राम प्रशासन हे प्रामुख्याने राज्य व्यवस्थेच्या एक सुव्यवस्था टिकविण्यासाठी आणि राज्य व्यवस्थितरित्या चालविण्यासाठी हे प्रशासन या वेगवेगळ्या विभागामध्ये विभाजित केलेलं पाहायला मिळतंय. मोगल शासन व्यवस्था ही प्रामुख्याने इराणी आणि अरबी प्रणालीचे भारतीय रूपांतर होतं. मोगल शासन व्यवस्था ही इराणी आणि या ठिकाणी अरबी प्रणालीचे एक भारतीय रूपांतर होतं आणि एक वैशिष्ट्यपूर्ण अशी ही प्रशासन व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण दिल्लीपासून म्हणजे उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत संपूर्ण भारत जो आहे तो संपूर्ण भारत या ठिकाणी प्रामुख्याने या मोगल सत्तेच्या आधिपत्याखाली होता आणि मोगल सत्तेच्या आधिपत्याखाली असताना एवढ्या संपूर्ण भारतावरती या ठिकाणी दिल्लीत राहून प्रशासन चालवणं एकट्या बादशहाला शक्य नव्हतं. त्यासाठी ही खऱ्या अर्थानं प्रशासनाचे विभाग वेगवेगळे पाडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा तो म्हणजे केंद्रीय प्रशासन. केंद्रीय प्रशासनातला सर्वात महत्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी सम्राट किंवा त्यालाच बादशाह असं देखील म्हटलं जातं. हे फक्त मोगल कालखंडातच आहे असं नाही आहे. तुम्ही मध्ययुगीन भारतातल्या कोणतेही या ठिकाणी राज्य घ्या, कोणतीही राज्यव्यवस्था घ्या, म्हणजे तुम्ही या ठिकाणी बहामनी साम्राज्य घ्या, विजयनगर साम्राज्य घ्या, तुम्ही या ठिकाणी सल्तनत कालखंड घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड घ्या, त्याचबरोबर या ठिकाणी भारतात मध्य दक्षिणेत असणाऱ्या प्रामुख्याने वेगवेगळ्या ज्या शाह्या होत्या 5 शाह्या त्यांचा कालखंड घ्या, त्यांची राज्यव्यवस्था घ्या. प्रत्येक ठिकाणी केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे या ठिकाणी राजा, सम्राट, बादशाह. फक्त वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्याला वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. जसं की शिव कालखंडामध्ये प्रामुख्याने शिवाजी महाराजांनी या ठिकाणी छत्रपती ही उपाधी लावलेली आहे. असे वेगवेगळे उपाधी असतील पण या ठिकाणी राजा किंवा बादशाह, सम्राट हाच केंद्रीय प्रशासन व्यवस्थेचा प्रामुख्याने काय असतो, प्रमुख असतो. मग केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतला सम्राट किंवा आपल्याला बादशाह पाहायचा, कारण प्रशासन व्यवस्थेत एक सर्वोच्च प्रमुख म्हणून त्याचं काम असतं आणि त्यामुळे सर्व सत्ता जी असते ती सर्व सत्ता ही सम्राटाच्या हातात केंद्रित झालेली असते. म्हणजे जरी प्रशासन व्यवस्थेच्या सोयीसाठी जरी
प्रशासन व्यवस्थेच्या सोयीसाठी या ठिकाणी संपूर्ण साम्राज्याचे जरी प्रांतामध्ये विभाजन केलेलं असलं, प्रांताचं जरी या ठिकाणी सरकारमध्ये विभाजन केलेलं असलं, सरकारचं जरी या ठिकाणी प्रामुख्याने परगण्यामध्ये विभाजन केलेलं असलं आणि परगण्याचं या ठिकाणी ग्राम किंवा गावामध्ये विभाजन केलेलं असलं, त्याच्यावरती वेगवेगळे अधिकारी जरी ठेवलेले असले, वेगवेगळे अधिकारी जरी काम पाहत असले, तरी त्या सर्वांवरती देखरेख ठेवणारा एकमेव अधिकारी असतो तो म्हणजे सम्राट असतो. म्हणून तर सर्व सत्ता ही सम्राटाच्या हातीत केंद्रित झालेली असते. म्हणजे त्याला आपण निरंकुश राजसत्ता असं देखील म्हणू शकतो. त्याला आपण या ठिकाणी प्रामुख्याने काय म्हणू शकतो, निरंकुश राजसत्ता असं देखील म्हणू शकतो. परंतु ही जरी निरंकुश राजसत्ता या ठिकाणी असली, परंतु जरी या ठिकाणी निरंकुश राजसत्ता असली तरी लोककल्याणकारी कामं ही करावी लागतात आणि केलेले आपल्याला पाहायलाही मिळतात. उदाहरण म्हणून जर तुम्ही प्रामुख्याने अकबराच्या कालखंडाचा विचार केला तर अकबराच्या कालखंडामध्ये या ठिकाणी लोककल्याणकारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आपल्याला पाहायला मिळतात. मोगल बादशाह या ठिकाणी जे झालेले आहेत त्या सर्वांमध्ये एक श्रेष्ठ दर्जाचा बादशाह म्हणून प्रामुख्याने अकबराकडे पाहिला जातो. अकबराची जी नीती होती ती नीती अकबराचे या ठिकाणी इतर धर्माविषयी असणारं प्रेम, इतर धर्माविषयी असणारा आदर, त्यातून त्याने निर्माण केलेला देणेलाही धर्म, म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की जरी निरंकुश राजसत्ता म्हणजे राज्य व्यवस्था ज्या ठिकाणी असते ती निरंकुश राज्य व्यवस्था असते आणि निरंकुश राज्य व्यवस्था जरी असली तरी लोककल्याणकारी कामं या ठिकाणी ते करावे लागतात आणि केलेले आपल्याला पाहायला देखील मिळतात. त्याचबरोबर साम्राज्यातील जे काही विविध अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचं काम हे प्रामुख्याने कोणाला करावं लागतं, सम्राटाला करावं लागतं. कारण प्रांतिक प्रशासन असेल, त्याचबरोबर जे केंद्रीय प्रशासन व्यवस्था असेल किंवा केंद्रीय जे मंत्रिमंडळ असेल, त्या केंद्रीय मंत्रिमंडळातील जे काही मंत्री असतील, जे काही अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा अंतिम अधिकार हा सम्राटाचा असतो, त्या बादशहाचा असतो. कारण ही पदं खूप महत्वाची आहे. म्हणजे मोगल कालखंडात पुढे आपल्याला पाहायचंय मंत्रिमंडळ, त्यात वजीर असेल, मीर बक्षी असेल, ही अतिशय महत्वाची पदं आहेत, अतिशय महत्वाच्या व्यक्ती आहेत. त्यासाठी त्यांची नेमणुका करण्याचा अधिकार हा सम्राटाचा असतो. पुढचा मुद्दा या ठिकाणी पाहायचा तो म्हणजे मंत्रिमंडळ. केंद्रीय प्रशासन व्यवस्थेतील बादशहानंतर दुसरा महत्वाचा जर या ठिकाणी कोणता घटक असेल तर ते म्हणजे बादशहाला त्याच्या कामात मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेलं मंत्रिमंडळ. म्हणजे सम्राटाला किंवा त्या बादशहाला त्याचा जो काही राज्यकारभार आहे तो राज्यकारभार चालविण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी गरज असते ती म्हणजे मंत्रिमंडळाची. कारण एकटा व्यक्ती संपूर्ण राज्यकारभार चालू शकत नाही. सम्राट किंवा बादशाह कितीही श्रेष्ठ असला, त्याने कितीही विजय मिळवलेले असले, परंतु तो विजय एकटा मिळवू शकत नाही. किंवा संपूर्ण भारतावरती मोगल कालखंडाचा विचार केला तर संपूर्ण भारत, जवळजवळ संपूर्ण भारत त्यांच्या आधिपत्याखाली होता. औरंगजेबाच्या कालखंडाचा जर विचार केला तर दक्षिणेतील छत्रपती शिवाजी महाराजांचं जर स्वराज्य सोडलं तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्या व्यतिरिक्त जवळजवळ संपूर्ण भारत हा या ठिकाणी मोगलांच्या ताब्यात होता, औरंगजेबाच्या ताब्यात होता. आणि एवढ्या मोठ्या याच्यावरती एकटा बादशाह किंवा सम्राट या ठिकाणी काम पाहू शकत नाही, लक्ष ठेवू शकत नाही. त्यासाठी त्याला काम त्याला मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ या ठिकाणी काय असतं, असावं लागतं. आणि ते या ठिकाणी मोगल साम्राज्यामध्ये होतं. मंत्रिमंडळातील पहिला व्यक्ती किंवा पहिलं महत्वाचं मंत्री तो म्हणजे वजीर, ज्याला राजस्व विभागाचा प्रमुख म्हटलं जातं. त्याला प्रामुख्याने राजस्व विभागाचा या ठिकाणी काय केलं जातं, प्रमुख म्हटलं जातं. वजिराची कार्य मग प्रामुख्याने सर्व विभागावर नियंत्रण ठेवणं, सर्व विभागावर नियंत्रण ठेवणं. त्या कालखंडामध्ये असणारे जे काही छोटे छोटे म्हणजे अगदी गाव पातळीपासून, ग्राम प्रशासनापासून केंद्रीय
प्रशासन व्यवस्थेपर्यंत जे काही वेगवेगळे विभाग होते त्या वेगवेगळ्या विभागावरती नियंत्रण ठेवण्याचं काम त्याला या ठिकाणी करावं लागत असायचं. दुसरं म्हणजे लोककल्याणकारी कार्याचं निरीक्षण करणं. कारण जर राज्यव्यवस्था टिकवायची असेल, जनतेच्या आक्रोशापासून वाचायचं असेल, तर लोककल्याणकारी कामं ही करावीच लागतात. अन्यथा जनता विरोधी गेल्याशिवाय राहत नाही. जनता त्या राज्याला, त्या राजाला त्या ठिकाणी राजा म्हणून मान्यता देत नाही, त्याच्या विरुद्ध कट कारस्थानं करायला सुरुवात करत असते. त्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे लोककल्याणकारी कामाची. आणि अशा प्रकारची लोककल्याणकारी कामं होतात का, ती कशा पद्धतीने चालू आहे, त्या सर्व कार्यावरती निरीक्षण करण्याचं काम हा वजिराला करावं लागायचं. दुसरं म्हणजे तिसरं म्हणजे या ठिकाणी लष्करी स्वारीचे नेतृत्व करणं. लष्करी स्वारीचे नेतृत्व करणं. ज्या वेळेस प्रामुख्याने लष्करी स्वाऱ्या या ठिकाणी केल्या जायच्या किंवा जात असे, त्यावेळेस त्या लष्करी स्वारीचं नेतृत्व करणं हे प्रामुख्याने वजिराला करावं लागायचं. म्हणजे फक्त वजिरालाच नाहीये, तर इतरांनाही त्या लष्करी स्वारीबरोबर या ठिकाणी जावं लागायचं, त्याचं नेतृत्व ठिकाणी करावंच लागत असायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे प्रांतिक शासनावर नियंत्रण ठेवणं. प्रांतिक शासनावर नियंत्रण ठेवण्याचं काम वजिराला करावं लागायचं. त्या ठिकाणी प्रांतिक वजीर म्हणून असायचा, पण त्या प्रांतिक वजिरावरती नियंत्रण ठेवण्याचं प्रत्यक्षात काम कोणाला करावं लागायचं, तर वजिराला हे काम करावं लागत असायचं. त्यानंतर पुढचा म्हणजे दिवाण. हा प्रामुख्याने वित्त व राजस्व विभागाचा प्रमुख होता. वित्त व राजस्व विभागाचा प्रमुख. कोणतीही राज्यव्यवस्था अस्तित्वात आल्याच्या नंतर त्यासाठी प्रामुख्याने दोन गोष्टी या ठिकाणी म्हणजे महत्वाच्या असतात. एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे सैन्य. सैन्य व्यवस्था आणि त्या ठिकाणी असणार महसूल व्यवस्था ही जर भक्कम असेल तर ते राज्य जास्त दिवस किंवा जास्त काळ टिकून राहत असतं. मग त्यासाठी मोगल कालखंडामध्ये मंत्रिमंडळामध्ये प्रामुख्याने दिवाण या मंत्र्याची नेमणूक केली होती. त्यासाठी तो वित्त आणि राजस्व विभागाचा प्रमुख होता. या दिवाणाला प्रामुख्याने काय कार्य करावं लागायचे? पहिलं म्हणजे वित्त व राजस्व विभागावरती नियंत्रण ठेवणं. जे काही प्रामुख्याने या ठिकाणी वित्त विभाग होते, राजस्व विभाग होते, त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा दिवाण पाहत असायचा. त्याचबरोबर पुढचं म्हणजे भूमिकर निश्चित करणं, तो गोळा करणं. भूमिकर निश्चित करणं म्हणजे प्रत्यक्षात भूमीची पाहणी करणं, पिकांची पाहणी करणं, त्याचबरोबर सिंचनाच्या सुविधा कोणत्या आहेत त्या सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन त्यानुसार तो भूमिकर निश्चित केला जात असायचा. असा कोणत्याही पद्धतीनं शेतसारा निश्चित केला जात नसायचा. त्यासाठी पूर्णपणे त्याचा एक अभ्यास करून ती जमिनीची तळत पाहून त्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत की नाही त्या सर्वांचा आढावा घेऊन भूमिकर निश्चित करावा लागायचा. तो गोळा करायचा. म्हणजे प्रत्यक्षात दिवाणाला या ठिकाणी तो गोळा करावा लागत नव्हता, परंतु त्या ठिकाणी ते अधिकाऱ्यांची नेमणूक म्हणजे अधिकारी जे असेल त्या अधिकाऱ्यांकडून तो या ठिकाणी गोळा करून घेणं. त्याचबरोबर पुढचं म्हणजे राज्याचे उत्पन्न आणि खर्च यावरती देखरेख ठेवणं. राज्याचं उत्पन्न आणि खर्च यावरती देखरेख ठेवण्याचं काम प्रामुख्याने कोणाला करावं लागायचं? दिवाणाला करावं लागायचं. त्याचबरोबर पुढचं म्हणजे राजकोष समृद्ध बनविणे. राजकोष समृद्ध बनविणे. कारण जसं मी मागाही सांगितलं की जर सैन्य व्यवस्था आणि महसूल व्यवस्था जर भक्कम नसेल तर ते राज्य जास्त दिवस जास्त काळ टिकत नाही. कारण परकीय आक्रमण असेल, त्याचबरोबर जर या ठिकाणी आर्थिक चणचण भासायला लागली तर साहजिकच ऑटोमॅटिकली काय होत असतं की या ठिकाणी ते राज्य लयाला जायला सुरुवात होत असते. आणि त्यासाठी प्रामुख्याने काय करावं लागतं की राजकोष हा समृद्ध बनवून ठेवावा लागतो किंवा राजकोषात या ठिकाणी
संपत्ती आहे की नाही, महसूल आलाय की नाही, या सर्वची व्यवस्था पाहण्याचं काम कोणाला करावं लागायचं? दिवाणाला करावं लागायचं. प्रांतिक दिवाणांच्या कार्याची माहिती सम्राटास देणं. प्रांतिक दिवाण, प्रांतिक प्रशासनामध्ये या ठिकाणी प्रांतिक दिवाण एक पद असायचं आणि त्याच्या सर्व कार्याची माहिती त्याने या ठिकाणी त्याच्या सरकार म्हणजे जे सरकार प्रशासन होतं, म्हणजे त्याला आपण प्रामुख्याने जिल्हा प्रशासन म्हणू, त्या जिल्हा प्रशासनामधून महसूल जमा केलाय का, तो या ठिकाणी किती प्रमाणात केलाय, कोणत्या भागातून केलाय, किती बाकी आहे, त्याचबरोबर त्या प्रांतिक दिवाणाची जी काही कार्य असेल त्या सर्व कार्यांची माहिती सम्राटास देण्याचं काम कोणाला करावं लागायचं? दिवाणाला करावं लागायचं. याला असंही म्हणता येऊ शकतं की प्रांतिक दिवाण आणि या ठिकाणी सम्राट यांच्यातील दुवा जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो दुवा म्हणजे हा केंद्रीय मंत्रिमंडळातील दिवाण होता. त्यानंतर प्रांतिक दिवाणांची नेमणूक करणं. प्रांतिक दिवाणांची नेमणूक करण्याचं महत्वाचं काम हे प्रामुख्याने कोणाला करावं लागायचं? तर ते दिवाणाला करावं लागायचं. त्यानंतर पुढचा अधिकारी तो म्हणजे मीरबक्षी. पुढचा अधिकारी म्हणजे मीरबक्षी. जसं दिवाणाचं काम अतिशय महत्वाचं आहे तशाच पद्धतीने मीरबक्षी देखील या ठिकाणी प्रशासन व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. तो यासाठी की मीरबक्षी हा प्रामुख्याने सैन्य मंत्री म्हणून देखील ओळखला जातो. मीरबक्षी हा सैन्य मंत्री म्हणून ओळखला जातो आणि मध्ययुगीन कालखंडाचा जर विचार केला तर त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये या ठिकाणी ज्या सततच्या लढाया असतील, जे सतत वेगवेगळ्या स्वाऱ्या असतील आणि या सर्वांसाठी महत्वाचं असतं ते म्हणजे सैन्य आणि त्या सैन्यांची देखरेख ठेवणं, त्या सैन्यांचा म्हणजे सैन्य मंत्री म्हणून प्रामुख्याने कोणाकडे ओळखलं या ठिकाणी पाहिलं जातं तर ते मीरबक्षीकडे पाहिलं जातं. म्हणूनच मीरबक्षीला या ठिकाणी मोगल प्रशासन व्यवस्थेमध्ये एक अनन्यसाधारण महत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याची कार्य पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. ते म्हणजे सैनिक भरती करणं, घोड्यांचं निरीक्षण करणं, सैनिक संख्यांची नोंद ठेवणं, सैन्याची परीक्षा घेणं, युद्ध काळात सैन्याचे नेतृत्व करणं. कारण सैनिक भरती करणं हे मीरबक्षीचं एक प्रमुख कार्य या ठिकाणी होतं. कारण सैन्यामध्ये कोणालाही घेऊन चालत नाही, सैन्य व्यवस्थेमध्ये कोणालाही घेऊन चालत नाही, कारण ते एक प्रशिक्षित सैन्य असावं लागतं. म्हणून सैनिक भरती करणं हे मीरबक्षीचं कार्य होतं. दुसरं म्हणजे घोड्यांचं निरीक्षण करणं, कारण त्या कालखंडामध्ये लष्करी स्वारीमध्ये प्रामुख्याने महत्वाचं म्हणजे घोडदळ आणि पायदळ हे दोन प्रमुख होते आणि त्यातल्या त्यात लांब पल्ल्याच्या जर स्वाऱ्या करायच्या असतील तर घोडदळ अतिशय महत्वाचं होतं. म्हणून घोड्यांचं निरीक्षण करणं, चांगल्या प्रतीचे घोडे या ठिकाणी आयात करणं आणि ते सैन्यामध्ये दाखल करून घेणं, त्या घोड्यांचं निरीक्षण करणं, ते काम या ठिकाणी मीरबक्षीला करावं लागायचं. सैनिक संख्यांची नोंद ठेवणं, सैनिक संख्या प्रामुख्याने या ठिकाणी काय करणं, त्याची नोंद ठेवण्याचं काम हे प्रामुख्याने मीरबक्षीला करावं लागायचं. सैन्यांची परीक्षा घेणं म्हणजे या ठिकाणी आजच्या कालखंडासारखं म्हणजे आर्मी भरती असेल, पोलीस भरती असेल त्यांच्यासारखं त्यांच्या या ठिकाणी एक्झाम घ्यायच्या तसं नाही. म्हणजे या ठिकाणी सैन्य त्या शस्त्र चालवण्यात, त्या शस्त्र प्रकारात किती पारंगत आहे अशा पद्धतीची परीक्षा घेण्याचं काम मीरबक्षीला करावं लागायचं. युद्ध काळात सैन्याचं नेतृत्व करणं, युद्धाच्या कालखंडामध्ये सैन्याचं नेतृत्व करण्याचं काम या सैन्य मंत्र्याचं म्हणजेच मीरबक्षीचं होतं. त्यानंतर पुढला अधिकारी आहे, पुढला मंत्री म्हणजे मुख्य सदर. पुढला अधिकारी म्हणजे मुख्य सदर. या मुख्य सदराची प्रामुख्याने कार्य आपल्याला या ठिकाणी पुढील प्रमाणे पाहता येते. इस्लामी शिक्षणास प्रोत्साहन देणं, प्रांतिक सदरावर नियंत्रण ठेवणं. इस्लामी शिक्षणास प्रोत्साहन देणं म्हणजेच प्रामुख्याने ज्यावेळेस मोगल सत्ता या ठिकाणी प्रस्थापित झाली तर मोगल सत्तेच्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं यांचं हे प्रमुख उद्दिष्ट या ठिकाणी राहिलेलं पाहायला मिळतं.
म्हणजे मधल्या फक्त अकबराचा कालखंड जर सोडला तर अकबराच्या कालखंडामध्ये एक गोष्ट अशी झालेली आहे की अकबराने सर्व धर्मांना समानता देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व धर्माच्या तत्वज्ञानाला एकत्र करून, सर्व धर्माला एकत्रित मिळून या ठिकाणी प्रामुख्याने दिने इलाही नावाचं एक धर्म या ठिकाणी कोणी अकबराने निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतं. परंतु बाकी त्यानंतर जे काही बादशाह या ठिकाणी झालेले आहेत, जे काही या ठिकाणी इस्लामिक बादशाह सम्राट म्हणून आलेले आहेत, त्यांनी प्रत्येकानेच इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकडे अधिक लक्ष दिलेलं आहे. म्हणून या मुख्य सदराला या ठिकाणी इस्लामी शिक्षण, इस्लामचं जे काही शिक्षण असेल, जे तत्वज्ञान असेल, त्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम या मुख्य सदराकडे होतं. प्रांतिक सदरावरती नियंत्रण ठेवणं, जसं प्रांतिक वजीर होता, प्रांतिक दिवाण होता, तशा पद्धतीचा प्रांतिक सदर देखील होता. त्या प्रांतिक सदरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोणाला करावं लागायचं तर मुख्य सदरला करावं लागायचं. धार्मिक स्वरूपाचे तंटे सोडविणं, धर्माधर्मामधील वाद असतील आणि धर्माधर्मामधील वाद हे अगदी पूर्वीपासून चालत आलेले आणि आज तागायतेही चालत आलेले, चालूच आहे. धर्मातील वाद कधीही न संपणारे आहेत आणि कारण धर्म ही गोष्टच अशी आहे, माणूस सर्वाच्या बाबतीत सहन करू शकतो, पण कोणी जर धर्मावरती बोललं तर ते सहन होत नाही. म्हणून तर या ठिकाणी धर्माला आफूची गोळी म्हटलेलं आहे. म्हणून तर धर्माला आफूची गोळी म्हटलेलं आहे. म्हणजे हे धार्मिक स्वरूपाचे जे तंटे आहेत, हे धार्मिक स्वरूपाचे तंटे सोडवण्याचं काम हे मुख्य सदरला करावं लागायचं. दान दिलेल्या जमिनीवर देखरेख ठेवणं, अगदी प्राचीन कालखंडापासून प्रामुख्याने आपल्याकडे जमिनी दान देण्याच्या प्रथा होत्या. त्या मंदिरं असतील, मस्जिद असेल किंवा कोणी सुफी संत असेल, कोणी संत असतील, एखाद्या मंदिराचा पुजारी असेल, एखाद्या मस्जिदचा मौलाना असेल, त्याचबरोबर कोणी या ठिकाणी मदरसा चालवत असेल, अशा या ठिकाणी ठिकाणांना, अशा धार्मिक ठिकाणांना या ठिकाणी जमिनी दान देण्याची प्रथा या ठिकाणी होती. त्या दान दिलेल्या जमिनीवर देखरेख ठेवण्याचं काम मुख्य सदरला करावं लागायचं. कलावंतांना आर्थिक मदत करणं असेल, कलावंतांना आर्थिक मदत करणं, कारण बहुतांशी असे काही या ठिकाणी दाजे होऊन गेले की त्यांनी कलेला आश्रय दिलेला पाहायला मिळतो. कलेला आश्रय दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अकबर असेल, जहांगीर असेल, जहांगीराच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने चित्रकलेतील जे काही चित्रकार होते त्या चित्रकारांना राजाश्रय मिळालेला आहे. या ठिकाणी अकबराच्या कालखंडामध्ये या ठिकाणी गायक असतील किंवा इतर या ठिकाणी जे काही कलावंत असतील, या कलावंतांना आर्थिक मदत करण्याचं काम हे कोणाला करावं लागायचं? मुख्य सदराला करावं लागायचं. धार्मिक तीर्थक्षेत्राची व्यवस्था ठेवणं, जे काही धार्मिक तीर्थक्षेत्रे असतील, या ठिकाणी प्रामुख्याने जे काही इस्लाम मुघल कालखंडाचा विचार जर केला तर जी काही इस्लामिक तीर्थक्षेत्र होती त्यांना या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्याचं काम हे करावं लागायचं. फक्त अकबराच्या कालखंडामध्ये जर थोडासा पाहिलं तर तेवढ्या कालखंडापुरते या ठिकाणी हिंदूंचे जे काही धर्म तीर्थक्षेत्र आहे त्यावरती ठिकाणी लक्ष ठेवण्यास किंवा त्यावरती काम केलं पाहिलं आपल्याला. त्यानंतर पुढचं येते म्हणजे खान ए समा. पुढचा मंत्री म्हणजेच खान ए समा. खान ए समा याचे कार्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येते. राजा आणि राज परिवारातील लोकांचे संरक्षण करणं, म्हणजे हा राजाचा किंवा सम्राटाचा किंवा त्या बादशहाचा एक वैयक्तिक मंत्री म्हणून तरी काम पाहत होता असं म्हणायला काही हरकत नाही. कारण राजा असेल, त्या राज परिवारातील जे काही लोक असतील त्या लोकांचं संरक्षण करण्याचं काम हे प्रामुख्यानं कोणाला करावं लागायचं? खान ए समाला करावं लागायचं. दुसरा म्हणजे राजा युद्धमोहिमेवर असल्यास त्याच्या निवासाची व्यवस्था करणं. ज्यावेळेस राजा युद्धमोहिमेवर असेल त्याच्या निवासाचे, त्याच्या जेवणाची व्यवस्था करणं. कारण या ठिकाणी मोगल कालखंडाचा जर विचार केला तर संपूर्ण भारत नाहीये तर तत्कालीन भारत म्हणावं लागेल. म्हणजे पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, भारत असेल, अफगाणिस्तानचा काही भाग आहे, या संपूर्ण एवढ्या मोठ्या भूप्रदेशाचा हा बादशाह होता, राजा होता. त्याची या ठिकाणी त्याच्या निवासाची व्यवस्था करणं हे प्रामुख्याने कोणाला करावं लागायची? या खान ए समाला करावं लागायची. शाही घराण्यातील दैनिक खर्चाची नोंद ठेवणं, कारण या ठिकाणी शाही घराणं बादशाह म्हणजेच या ठिकाणी बादशाहातील राज परिवारातील या ठिकाणी जे काही त्यांचा दैनिक खर्च असेल तो काय कमी असेल, या सर्व खर्चाची नोंद ठेवण्याचं काम कोणाला करावं लागायचं? खान ए समाला करावं लागायचं. शाही महल मधील लोकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करणं, जे काही शाही महल आहे या शाही महलामधील
जे लोक असेल या लोकांना ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम कोणाचं होतं? खान हे समाजाचं होतं. म्हणजे राजपरिवाराचा किंवा राजाचा तो एक वैयक्तिक मंत्री म्हणून या खानी समाकडे काय केलं जातं? पाहिलं जातं. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढली पुढचा मंत्री आहे. पुढचं मंत्रीपद म्हणजे काजी उल कुजात. काजी उल कुजात याचे कार्य प्रामुख्याने इस्लामिक कायद्यानुसार न्यायदान करणं, न्यायदानाच्या प्रकरणात सम्राटास मदत करणं, कनिष्ठ न्यायदान या ठिकाणी न्यायाधीशांची नेमणूक करणं आणि दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे खटले सोडवणं. म्हणजे थोडक्यात एक न्यायाधीश म्हणून काजी उल कुजात या पदाकडे काय केलं जातं? पाहिलं जातं. इस्लामी कायद्यानुसार न्यायदान करणं, दुसरं म्हणजे न्यायदानाच्या प्रकरणात सम्राटास मदत करणं आणि कनिष्ठ न्यायाधीशांची नेमणूक करणं, त्याचबरोबर दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे खटले सोडवणं हे काजी उल कुजात या मंत्र्याचं प्रामुख्याने काय होतं? काम होतं. पुढचा मंत्री म्हणजे दिवाणे मुहतसिब. दिवाणे मुहतसिब कार्य. या दिवाणे मुहतसिबचे कार्य प्रामुख्याने इस्लामी धर्माच्या आचरण संहितेची अंमलबजावणी करणं. इस्लामी धर्माच्या आचरण संहितेची अंमलबजावणी करणं. इस्लाम धर्मानुसार इस्लाम धर्मातील जे काही तत्वज्ञान सांगितलेले आहेत, इस्लाम धर्मामध्ये जे काही आचरण कशा पद्धतीचं, म्हणजे अगदी तुम्हाला स्त्रियांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पडदा पद्धती असेल, उदाहरण म्हणून सांगितलंय की अशा पद्धतीचं इस्लामी धर्माची आचरण संहिता असेल त्याची अंमलबजावणी करणं, पदाधिकाऱ्यांच्या आचरणावर देखरेख ठेवणं, जनतेचा नैतिक स्तर उंचावणं आणि इस्लामच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास शिक्षा करणं ही कामं प्रामुख्याने दिवाणे मुहतसिबला करावं लागत असायची. पुढचा मंत्री म्हणजे दरोगा ए डाक चौकी. पुढचा मंत्री म्हणजे दरोगा ए डाक चौकी. या दरोगा या डाक चौकीचे प्रामुख्याने कार्य आपल्याला अशा पद्धतीने सांगता येतील. म्हणजे पत्र पाठवणे आणि प्राप्त करणे, साम्राज्यातील विविध भागातील घटनांची माहिती घेणं, राज्यात गुप्तहेर नेमणं आणि सरकारी पत्र व्यवहार सांभाळणं. कारण पत्र पाठवणे आणि या ठिकाणी पत्र प्राप्त करणं, कारण शेजारच्या राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असतील, ते मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पत्र पाठवणे असेल किंवा त्यांची आलेली पत्र ते प्राप्त करून घेणे, ते बादशहापर्यंत घेऊन जाणं, त्याचबरोबर साम्राज्यातील विविध भागातील घटनांची माहिती घेणं, राज्यात कोणत्या भागात काय चाललंय याची सर्व माहिती घेऊन ती या ठिकाणी बादशहापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या दरोगा या डाक चौकीला काय करावं लागत होतं. त्याचबरोबर राज्यात गुप्तहेर नेमणं प्रशासन व्यवस्थेतील सर्वात महत्वाचा तो म्हणजे राज्यातील गुप्तहेर यंत्रणा. कारण ज्या राज्याची गुप्तहेर यंत्रणा सर्वश्रेष्ठ त्या राज्यात कटकारस्थानं कमी आणि परकीय आक्रमणाचा धोका कमी असतो. म्हणून या ठिकाणी राज्यात गुप्तहेर नेमण्याचं काम दरोगाई डाक चौकीला करावं लागत होतं. आणि त्याचबरोबर सरकारी पत्रव्यवहार सांभाळणं. या ठिकाणी पुढचा म्हणजे मीर आतिश. पुढचा मंत्री म्हणजे मीर आतिश. या मीर आतिशची कामं या ठिकाणी कार्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. एक म्हणजे तोफखान्याचा प्रमुख होता. तोफांची व्यवस्था करणं, दारुगोळा पुरवठा करणं आणि युद्धात तोफखान्याचं नेतृत्व करण्याचं काम कोणाला करावं लागत होतं? तर ते मीर आतिशला करावं लागत. कारण तो तोफखान्याचा प्रमुख होता. आणि खऱ्या म्हणजे याचं उदाहरण सांगायचं झालं तर बाबराचा जर जी काही पानिपतची लढाई झाली 1526ला, त्या बाबराच्या 1526च्या पानिपतच्या लढाईत जर विजय कशामुळे झाला असेल तर तो प्रामुख्याने तोपखान्यामुळे झालाय. तोपखान्याच्या जोरावरती बाबराचा विजय झालाय. म्हणून तोपखाना मीर अतिशय महत्वाचं पद होतं. कारण तोफांची व्यवस्था पाहण्याचं काम, दारुगोळा पुरवण्याचं काम आणि युद्धात तोफखान्याचं नेतृत्व करण्याचं काम कोणाचं होतं? तर मीर आतिशचं होतं. धन्यवाद.